सुभद्रा माई की जय। श्री श्री गौर निताय की जय। श्रील प्रभुपाद की जय। गुरु महाराज जी की जय। जय राधा माधव, जय कुंज बिहारी। जय राधा माधव, जय कुंज बिहारी। जय गोपी जन वल्लभ, जय गिरिवरधारी। जय गिरिवरधारी। जय यशोदा नंदन, जय ब्रज जनरंजन। जयो जमुना तीरावन चारी। जयो कुंज बिहारी। जय जमुना तीरावन चारी। जय कुंज बिहारी। जयो राधा माधव, कुंज बिहारी। जय राधा माधव, कुंज बिहारी। जय श्री कृष्ण चैतन्य, प्रभु नित्यानंदा। श्री अद्वैता गदाधर, श्रीवासदि भक्तवृंद। हरे कृष्ण कृष्ण कृष्ण, हरे हरे, हरे राम राम राम, हरे हरे। हरे कृष्ण कृष्ण कृष्ण, हरे हरे, हरे राम राम राम, हरे हरे। हरे कृष्ण कृष्ण कृष्ण, हरे हरे। हरे राम राम राम, हरे हरे। जयो राधा गोविंद, राधा गोविंद, श्री राधे। जय जगन्नाथ, जय जगन्नाथ। जय बलदेव, जय सुभद्रा। जगन्नाथ स्वामी नयन पथगामी, नयन पथगामी भव तुमे। जय गौरानिताय, जय गौरानिताय, जय गौरानिताय, जय गौरानिताय। जय जय प्रभुपाद, प्रभुपाद। जय जय गुरुदेव, गुरुदेव गुरुदेव गुरुदेव। हरिनाम संकीर्तन की जय। श्रील प्रभुपाद की जय। गुरु महाराज जी की जय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो
भगवते वासुदेवाय. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये. नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवतीरुत्तमश्लोके भक्तिर्भवति नैष्टिकी. कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः. ॐ अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरोन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. नमः ॐ विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामी इति नामिने. नमस्ते सरस्वते देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंदा. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. प्रभुजी माताजी सर्वांचं स्वागत आहे आजच्या श्रीमद भागवतम चर्चेमध्ये. आणि आजचा दिवस खूप विशेष आहे, कारण आज सकाळी 4 वाजल्यापासून श्रीमद भागवताचीच तयारी सुरू आहे. कारण आत्ता हे जे आपण चर्चा करत आहोत श्रीमद भागवतावर, ही तिसरी चर्चा आहे. सकाळी 5:45 एक शॉर्ट क्लास असतो ऑनलाईन इंग्रजीमध्ये, तर त्याची सेवा होती. आणि त्यानंतर माझे एक शिक्षा गुरु आहेत इथे गौरलीला प्रभुजींचा ऑनलाईन क्लास होता श्रीमद भागवतावर भीष्मदेवांच्या शिकवणीवर. तो अटेंड झाला आणि त्यानंतर आपल्या ह्या चर्चेसाठी तयारी. तर एका दृष्टीने खूप चांगलं आहे. आणि प्रभुजी एक मुद्दा खूप छान सांगत होते आज सकाळी, की बऱ्याच वेळा आपण जीवनामध्ये आपलं जीवन कसं सुरू आहे, चांगलं सुरू आहे का नाही, हे ठरवण्यासाठी भौतिक ज्या गोष्टी होत आहेत, घडामोडी होत आहेत, त्या जर आपल्या आनंदाच्या, आपल्या फायद्याच्या असतील, तर आपल्याला असं वाटतं की आयुष्य छान चालू आहे, व्यवस्थित चालू आहे. पण प्रभुजींनी सांगितलं की कशाप्रकारे हा जो ठोकताळा आहे तो चुकीचा आहे, की भौतिकदृष्ट्या गोष्टी जर आपल्याला पाहिजे तशा चालू आहेत, तर आयुष्य चांगलं चालू आहे असं मानणं चुकीचं आहे. त्यांनी सांगितलं की भौतिक घडामोडी ह्या कधी-कधी चांगल्या भक्तांच्या जीवनात पण त्यांच्या त्यांच्या प्लॅनिंगला आपण काय योजनेच्या विपरीत जाऊ शकतात. जसं की पांडवांचं उदाहरण पाहतो आपण पहिल्या स्कंदामध्ये, की एवढे भगवंतांचे महान भक्त असून एकानंतर एक जीवनामध्ये अडचणी येत होत्या. पण याचा अर्थ असा आहे का, की आयुष्य व्यवस्थित सुरू नाही? बिलकुल नाही. भागवत आपल्याला शिकवतं, की खरं आयुष्यातलं यश काय आहे? आयुष्यातलं यश हे नाहीये, की भौतिक यश आपल्याला किती प्राप्त होतं, भौतिक भरभराट किती प्राप्त होते. आयुष्यातलं यश मानलं गेलं पाहिजे, आपण शास्त्राच्या अनुसार आपल्या शास्त्राच्या शिकवणी आपल्या जीवनात, आचरणात आपण आणू शकत आहोत का? भक्तांच्या मार्गदर्शनाखाली आणि भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी. ह्या जर 3 गोष्टी होत असतील, आपलं जीवन जर शास्त्राच्या शिकवणी अनुसार आपण पालन करू शकत असू, भगवंतांच्या श्रेष्ठ भक्तांच्या मार्गदर्शनाखाली आणि भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी. ह्या जर 3 गोष्टी होत असतील, तर जीवनामध्ये भौतिक घडामोडी जरी आपल्या योजनांच्या विपरीत होत असतील,
तरी काही हरकत नाही. आपण जीवन सक्सेसफुल, यशस्वी आहे असं समजायला पाहिजे. आणि याच्या विरुद्ध जरी भौतिक भरभराट होत असेल, परंतु आपल्या ज्या जीवनाची जी गाडी आहे, ती शास्त्रांच्या उपदेशाप्रमाणे जर नसेल चालू, भगवंतांच्या भक्तांच्या मार्गदर्शनाखाली जर नसेल चालू आणि आपले कार्य जर भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी होत नसतील, तर अशा भरभराटीला काही अर्थ नाहीये. तर अशा महान भक्तांच्या जीवनातून जसं भीष्मदेव, पांडव यांच्या जीवनातून आपण हे हा जो धडा आहे खूप चांगल्या प्रकारे शिकू शकतो. तर आपण आजच्या चर्चेला सुरुवात करू. आपण मागच्या वेळेला पाहिलेलं, की कशाप्रकारे भगवंतांनी त्यांच्या इच्छेनुसार सर्व यदुवंशीयांना त्यांच्या ठिकाणी परत पाठवले. मग काही यदुवंशी आध्यात्मिक जगतातून, भगवत धामातून आलेले होते. त्यांना भगवत धामात परत पाठवलं त्यांच्या सेवेसाठी आणि काही यदुवंशी हे वेगवेगळे देवी-देवता यदुवंशामध्ये प्रकटले होते. अ, स्वर्गलोकातून वगैरे. त्यांना त्यांच्या सेवेमध्ये त्या लोकांमध्ये भगवंतांनी त्यांच्या इच्छेने परत पाठवलं आणि श्रीमद भागवतम तुलना करतं, की ज्या प्रकारे पायात अडकलेल्या एखाद्या काट्याला दुसऱ्या काट्याने आपण बाहेर काढतो, त्याच प्रकारे यदुवंशीयांच्या शक्तीचा उपयोग करून भगवंतांनी ही मौशल लीला घडवली आणि आपण मागच्या वेळेस चर्चा केली, की मौशल लीला म्हणजे कशाप्रकारे भगवंतांच्या इच्छेने यदुवंशीयांमध्ये एकमेकांमध्ये संघर्ष उत्पन्न होऊन संपूर्ण यदुवंश हा नष्ट झाला, बोटावर मोजण्या इतके काही लोक जर सोडले तर. कुणाचा काही प्रश्न आहे का प्रभूजीच, माताजीच? आपण मागच्या वेळेस केलेल्या या चर्चेवर? हरे कृष्ण. सगळ्यांना क्लिअर आहे? मनीषा माताजी, गणेश कुलकर्णी प्रभू, क्षितिजा माताजी, किरण जाधव प्रभू आणि बाकीचे भक्त. हो 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 प्रभूजी. नाही प्रभूजी, समजलंय. ठीक आहे. समजलंय. चला आपण श्लोक क्रमांक 35 पासून सुरुवात करूया. आणि ह्या सर्व श्लोकांमध्ये जे उदाहरणं किंवा ज्या तुलना, उपमा दिलेल्या आहेत शुकदेव गोस्वामींनी, श्रील व्यासदेवांनी, त्यावर विशेष लक्ष द्या. कारण हे साधारण व्यक्ती नाही आहेत, हे शुद्ध भक्त आहेत भगवंतांचे. त्याच्यामुळे त्यांचं जे भगवंतांची अंडरस्टँडिंग, भगवंतांची जी जाण अशा शुद्ध भक्तांना आहे, त्यांच्या डोळ्यांतून, त्यांच्या नजरेतूनच आपल्याला भगवंत कळू शकतात. तर विशेष लक्ष द्या, जे उदाहरणं देत आहेत शुकदेव गोस्वामी. कृपया म्हणण्याचा प्रयत्न करा. यथा मत्स्यादी रूपानी. हरे कृष्ण. म्हणण्याचा प्रयत्न करा. यथा मस्यादि रूपाणि धत्ते जय्यात् यथा नटः. धत्ते जह्यात् यथा नटः भूभारः क्षपितो येन. भारः क्षपितो येन जहौ तच्च कलेवरम्. जहौ तच्च कलेवरम्. तर इथे भगवंतांची ही जी लीला आहे ती समजावून सांगण्यासाठी सूत गोस्वामी उपमा देत आहेत. नट ज्या प्रकारे एका नाटकाच्या स्टेजला आपण काय म्हणतो? व्यासपीठ. तर एखाद्या नाटकाच्या व्यासपीठावर ज्या प्रकारे एखादा नट किंवा नट्या वेगवेगळ्या प्रकारचं रूप घेऊन आपल्या समोर येतात आणि कधी-कधी आपल्याला माहीत असलेल्या नटाला पण ओळखणं अवघड होऊन जातं. कारण त्यांनी वेगवेगळा पोशाख, वेगळा मेकअप धारण केलेला असतो. त्याच प्रकारे भगवंत पण या पृथ्वीवर ज्यावेळेस त्यांच्या लीला अवतरित करतात, त्यावेळेला ते एका नटाप्रमाणेच वेगवेगळ्या भूमिका बजावतात. आणि अशा प्रकारे याच्या सारखीच तुलना आपण कुंती देवींच्या प्रार्थनेमध्ये पण पाहतो. ज्यावेळेस
त्या सांगतात, की "हे भगवंत, आपले जे कार्य आहेत, ते साधारण व्यक्तीला समजणं खूप अवघड आहे. ज्या प्रकारे एका नटाला नाट्याच्या व्यासपीठावर ओळखणं खूप अवघड असतं. त्यांनी एक विशिष्ट प्रकारचा पोशाख, एका विशिष्ट प्रकारचा मेकअप धारण केल्यानंतर." कुणाला वाचायचंय का प्रभुजीच, माताजीच? अ, अनुवाद आणि तात्पर्य? योजना माताजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. हां, माताजी. धरणीवरील भार उतरवण्याकरिता भगवंतांनी जो देह प्रकटपणे धारण केला होता, तो त्यांनी अप्रकट केला. ते एखाद्या नटाप्रमाणे मत्स्यादी अवतारांसारखी इतर रूपे धारण करण्याकरिता कोणत्याही एका रूपाला अप्रकट करतात. तात्पर्य: परमपुरुष भगवंत निर्विशेष नाहीत अथवा निराकार नाहीत. त्यांचे शरीर त्यांच्यापासून भिन्न नाही आणि म्हणून ते सच्चिदानंद घन स्वरूप समजले जातात. बृहद वैष्णव तंत्र या ग्रंथात असे स्पष्टपणे सांगितले आहे की जो कोणी भगवंतांच्या देहाला पांचभौतिक मानतो त्यास सर्वार्थाने वाईट टाकले पाहिजे आणि अशा धर्मचांडाळांचे चुकून दर्शनही घडले तर नदीत सचैल स्नान करून त्याने स्वतःला शुद्ध केले पाहिजे. भगवंतांचे वर्णन अमृत म्हणजे अमर असे केले आहे, कारण त्यांना भौतिक शरीरच नाही. अशा स्थितीत भगवंतांचा मृत्यू अथवा देहत्याग म्हणजे एखाद्या किमयागाराची हातचलाखी होय. किमयागार आपल्या चातुर्याने स्वतःचे तुकडे तुकडे केले आहेत, स्वतःला जाळून राख केले आहे अथवा संमोहनाने बेशुद्ध केले आहे असे दाखवितो. परंतु ते खोटे देखावे असतात. वस्तुतः जादूगार स्वतः जळून राखही होत नाही अथवा त्याचे तुकडेही होत नाही. तो मरतही नाही व बेशुद्धही होत नाही. त्याचप्रमाणे भगवंतांची इतकी अनंत प्रकारची रूपे आहेत की या आपल्या विश्वात धारण केलेल्या मत्स्यावतार हे त्यांपैकी एक. विश्वांची संख्याही अगणित असल्याने त्यांपैकी कोणत्या तरी ठिकाणी मत्स्यावताराची लीला अखंडपणे चालू असते. या श्लोकामध्ये धत्ते नित्य धारण करतो आणि धित्वा कारण प्रसंगे धारण केलेले असा शब्द नाही, असा विशिष्ट शब्द उपयोजिला आहे. भाव असा की भगवान मत्स्यावतार निर्माण करीत नाहीत. त्यांचे ते रूप नित्यचेच आहे. केवळ त्या रूपाचे दृश्यमानत्व म्हणजे प्रकटीकरण आणि अंतर्धानत्व हे काही कारणास्तव असते. भगवद्गीतेमध्ये 7.24-25 भगवान सांगतात, मला कोणतेही रूप आकार नाही असे अव्यक्तवादी विशेष हेतूने मी रूप धारण केले खरोखर बुद्धिहीन समजले पाहिजे. ते वैदिक वाङ्मयाचे विद्वान पंडित असतील, परंतु माझ्या आतर्क्य शक्तींसंबंधी आणि माझ्या नित्य व्यक्त रूपासंबंधी ते अज्ञानीच असतात. याचे कारण असे की मी माझ्या योगमायेच्या आवरणाने अभक्तांसमोर प्रकट न होण्याची शक्ती राखून ठेवतो. माझे शाश्वत रूप जे कधी जन्मास येत नाही आणि जे जे नाशही पावत नाही, त्याचे या अल्पबुद्धी मुलांना कधी आकलनच होत नाही. पद्मपुराणात पद्मपुराणात असे म्हटले आहे की मत्सरग्रस्त असून भगवंतांवर क्रोध करणारे लोक भगवंतांचे सत्य आणि चिरंतन रूप समजून घेण्यास अपात्र आहेत. भागवतात म्हटले आहे की मल्लांना भगवान वज्रासारखे भासले. भगवंतांनी शिशुपाळाचा वध केला त्या प्रसंगी शिशुपाळ त्यांना कृष्ण रूपात पाहू शकला नाही, कारण त्यांच्या ब्रह्मज्योतीनेच त्याचे डोळे दिपले. कंसाच्या मल्लांना भगवंतांचे वज्र म्हणून झालेले दर्शन, शिशुपाळाला दिसलेले तेज इत्यादी रूपे भगवंतांनी पश्चात सोडून दिली. परंतु भगवान नटनाट्यधर म्हणून चिरंतन अस्तित्वात आहेत. कोणत्याही स्थितीत त्यांचे अस्तित्व अबाधित राहते. अशी रूपे काही काळासाठीच असुरांसमक्ष प्रकट होतात आणि जेव्हा ती अप्रकट होतात तेव्हा भगवंतांचे अस्तित्व संपले असा असुरांचा समज होतो. किमयागाराने लोकांसमक्ष स्वतःचे तुकडे करून किंवा स्वतःला जाळून त्यांची दिशाभूल करावी, त्याप्रमाणेच ही गोष्ट आहे. निष्कर्ष असा की भगवंतांचा देह पांचभौतिक नाही. त्यांच्या शरीरात कधीही परिवर्तन होत नाही. ते शाश्वत आहेत. हरे कृष्ण प्रभूजी. शीला हरे प्रभुपाद कृष्ण. की जय. की जय. धन्यवाद माताजी. हरे कृष्ण. तर इथे आपण बघतो, की भागवत असो की भगवद्गीता, या दोन्ही ग्रंथांमध्ये जे भगवंतांचा शरीर, जे भगवंतांचं सच्चित आनंद अस्तित्व जाणत नाहीत, अशा निराकारवादी लोकांना खूप झापलेलं आहे. ते खूप भागवतामध्ये काय सांगितलंय, की अशा निराकारवादी लोकांना, जे की भगवंतांचं सच्चित आनंद रूप
मानत नाहीत, अशांचं दर्शन पण घ्यायला नाही पाहिजे. आणि अशा व्यक्तीचं दर्शन जरी चुकून जरी घडलं, तरी पवित्र नद्यांमध्ये गंगा असू, यमुना असू, अशा नद्यांमध्ये स्नान करून स्वतःला शुद्ध केले पाहिजे. म्हणजे अशा निराकारवादी व्यक्तीचं संग पण आपण थोडाही धारण करायला नको. आणि भगवंतांचं जे रूप आहे, ते सच्चित आनंद रूप आणि आपलं जे रूप, आपलं जे शरीर आहे, भौतिक शरीर, या दोन्हीमध्ये फरक काय आहे? की आपलं जे शरीर आहे, हे पंचमहाभूतांनी बनलेलं आहे. पृथ्वी, वायू, जल, अग्नी, आकाश. आणि हे आपल्या बद्ध अवस्थेमध्ये आपलं शरीर हे नश्वर आहे. म्हणजे आपण एकेकाळी लहान होतो, लहानाचे हळू मोठे झालो, तारुण्यात आलो. नंतर वृद्धापकाळाने शरीर हे वृद्ध होत जाईल आणि मृत्यूच्या वेळेला ज्यावेळेस हे शरीर हे शरीर आत्मा धारण करण्यासाठी सक्षम नाहीये, त्यावेळेस आपल्याला हे शरीर बदलावे लागेल. आणि आपण जर शुद्ध भक्तीला प्राप्त केले असेल, तर आपल्याला हे पंचमहाभूतांचं भौतिक शरीर सोडून आध्यात्मिक देह प्राप्त होईल. आणि भगवंतांच्या देहामध्ये आणि आपल्या ह्या पंचमहाभूतांनी बनलेल्या शरीरामध्ये फरक काय आहे? की भगवंतांचं देह हा पूर्ण आध्यात्मिक आहे. जसं आत्मा हा पूर्णरित्या आध्यात्मिक आहे, भौतिक नाहीये. तसं भगवंतांचं जे शरीर आहे, तेही पूर्णरित्या आध्यात्मिक सच्चित आनंद आहे. ते कधीही नाश पावत नाही, कधी वृद्ध होत नाही. त्यांना कधीही शरीर बदलावं लागत नाही आपल्यासारखं. म्हणून त्यांचं शरीर जे शाश्वत आहे, आपल्या जसं आत्मा शाश्वत आहे, त्याप्रमाणे भगवंतांचा आत्मा आणि शरीर याच्यामध्ये काही फरक नाहीये. सच्चित आनंद शरीर आहे. कुणाला काही प्रश्न आहे का प्रभुजीच माताजीच? हा कन्सेप्ट खूप महत्वाचा आहे, समजून घेणं महत्वाचं आहे, की कशाप्रकारे आपला देह भौतिक अवस्थेमध्ये आणि आत्मा याच्यामध्ये फरक आहे. परंतु भगवंतांचा देह आणि आत्मा यामध्ये फरक नाहीये. भगवंतांचं शरीर हे पण सच्चित आनंद आहे, जे की आपल्या आत्म्याचे गुण आहेत, सच्चित आनंद असणं. त्याच्यामुळे आपण पाहतो, की कृष्णाचे तुम्ही वेगवेगळे फोटोज वगैरे पाहिले असतील. पण कोणत्याही फोटोमध्ये प्रभुजीच, माताजीच तुम्हाला कृष्ण असे वयस्कर दिसलेले आहेत का? किंवा वृद्धापकाळामध्ये दिसलेले आहेत का कृष्ण? हरे नाही. कृष्ण? नाही? जसं की आपण कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर पाहतो, कृष्णाचं वय किती होतं प्रभुजीच, माताजीच कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर? 118. 25 वर्ष. हां, 125 वर्ष होतं. आणि त्यावेळेला कृष्णांना पंतू वगैरे पण झालेले होते. म्हणजे कृष्णांच्या मुलांच्या मुलं झालेले होते. पंतू, नातू असे होते. आणि खूप मोठं कुटुंब होतं भगवंतांचं. 1,60,000 पेक्षा जास्त त्याच्यामध्ये कुटुंबातील सदस्य होते. परंतु एवढं मोठं कुटुंब असताना, एवढे सगळे लेकरं-बाळं, नातवं, पंतू वगैरे झालेले असताना, भगवंत हे चिरतरुणच राहतात. भगवंत कधीही त्यांचं शरीर हे आपल्या भौतिक शरीरासारखं विनाश पावत नाही. वृद्धापकाळाने म्हणा किंवा मृत्यूने म्हणा. आणि हे जे शरीर आहे ते सच्चित आनंद आहे, हे आपण आता पाहिलं. परंतु हे शरीर सच्चित आनंद असून पण वेगवेगळ्या प्रकारच्या व्यक्तींना ते भगवंतांचं शरीर वेगवेगळ्या प्रकारे जाणवतं. वेगवेगळ्या प्रकारे आदान-प्रदान भगवंतांचं त्या व्यक्तींसोबत होतं. त्या व्यक्तींच्या भगवंतांप्रतीच्या भावानुसार. जसं की उदाहरण दिलेलं आहे, की असुर लोक जसे की कंस वगैरे, किंवा कंसाचे जे अ, पैलवान होते, मुष्टियुद्ध करणारे जे पैलवान होते, चाणूर आणि मुष्टिक. असं सांगितलं जातं, की कृष्णाचं शरीर जे गोपींसाठी, यशोदा मातेसाठी हे लोण्यापेक्षाही मऊ आणि इतकं नाजूक होतं. यशोदा माता किंवा गोपी ज्यावेळेस कृष्णाला हवेमध्ये वर फेकायच्या, परत झेलायच्या, किंवा गोपीच एकमेकींना कृष्णाशी असं कॅच जसं आपण खेळतो चेंडूशी, जसं झेल घेण्याचं म्हणतो, त्या प्रकारे खेळायच्या कृष्णासोबत. तर कृष्णाचं शरीर हे कापसासारखं हलकं होतं त्यांच्यासाठी, किंवा यशोदे मातेसाठी कापसासारखं हलकं होतं, की कृष्णाला अंगावर घेण्यासाठी किंवा
हवेत असं खेळण्यामध्ये फेकण्यासाठी. परंतु तेच कृष्णाचं सच्चित आनंद शरीर हे चाणूर आणि मुष्टिक किंवा कंस या असुरांसाठी इंद्राच्या वज्राप्रमाणे कठोर होतं. त्याचप्रमाणे जे बाकीचे भगवंतांची ईर्ष्या करणारे व्यक्ती होते, जसं शिशुपाल वगैरे, त्यांच्यासाठी कृष्णाचं शरीर हे वज्रासारखं तीव्र आणि वज्रासारखं असं कठीण असं कृष्णाचं शरीर होतं. तीच यशोदा माता, जी की काही वेळापूर्वी कृष्णाला लहान असताना कृष्ण त्यांच्या मांडीवर घेऊन आपल्या शरीरातून दूध पाजत होत्या. ज्यावेळेस तो असुर आला तृणावर्त नावाचा, त्या तृणावर्त जे की वादळाच्या रूपामध्ये असुर आलेला होता, कृष्णाला हलक्या कापसाप्रमाणे हवेचं जे भोवरा असतो वाऱ्याचा, त्या भोवऱ्यामध्ये तृणावर्ताने खूप उंच आकाशामध्ये कृष्णाला घेऊन गेले. परंतु तितक्या उंच घेऊन गेल्यानंतर कृष्णाने आपलं शरीर इतकं जड बनवलं, की त्या तृणावर्त नावाच्या इतक्या महान मोठ्या राक्षसाला, असुराला पण ह्या छोट्या बाळाला धरणं हे अशक्य होत होतं. त्याचप्रमाणे आपण बघतो पूतना, जी की भगवंतांनी वध केलेली पहिली राक्षसी होती, खेचरी होती. खेचरी ही अशा प्रकारची विशेष राक्षसी, जी की लहान मुलांना ठार मारण्यामध्ये आनंद उपभोगते आणि त्यांचं रक्तही पिते. अशा प्रकारच्या दुष्ट, कठोर राक्षसीसाठी ज्यावेळेस भगवंतांना तिने आपल्या मांडीवर घेतलं आणि आपल्या शरीरातून स्तनपान करवलं, त्यावेळेस 3 ते 4 दिवसांचे कृष्ण फार फार तर होते, ज्यावेळेस कृष्णांनी पूतनाला ठार केलं. त्या 3 ते 4 दिवसांचं बाळ पण ती आपल्या शरीरापासून दूर घेऊ शकली नाही पूतना. ज्यावेळेस कृष्णाने अगोदर तिचे शरीरावर लावलेले विष शोषून घेतले आणि त्यानंतर तिचा जो प्राणवायू आहे, लाईफ एअर, ती पण साक्षात शोषून घेतली आणि त्यासोबतच पूतनाचे जेवढे काही अनर्थ होते, जेवढ्या काही अशुद्धी तिच्यामध्ये होत्या, भगवंतांना ठार करण्याच्या इच्छेमुळे त्या सर्व अनर्थ, अशुद्धींपासून पूतनेचं पूर्ण प्रकारे शुद्धीकरण घडवलं भगवंतांनी, तिचा प्राणवायू शोषून घेऊन तिच्या शरीरातून. आणि इतकी शक्तिशाली पूतना, भागवतामध्ये वर्णन आहे, की जिचं शरीर जे आहे, ते 12 पर्यंत दूर लांबपर्यंत पसरलेलं होतं. तर एवढी शक्तिशाली पूतना हे 3 ते 4 दिवसांच्या बाळाला, कृष्णाला पण आपल्यापासून दूर करू शकले नाही, स्वतःचे प्राणवायू जात असताना. तर सांगण्याचा हेतू असा आणि त्याच प्रकारे कालियाचं वर्णन आहे भागवतामध्ये, की कृष्णाचे जे पाय आहेत, ते यशोदामाईसाठी किंवा गोपींसाठी यशोदामाई इतक्या काळजी करायच्या, की कृष्ण ज्यावेळेस लहान वासरांना वगैरे चरावयास वनात घेऊन जायचे, तर कृष्ण यशोदामाई इतक्या काळजी करायच्या, की माझ्या कानाचे जे तळपाय आहेत, ते लोण्यापेक्षाही जास्त मऊ आणि नाजूक असे आहेत आणि वनांमध्ये काटे असतात, कुठे दगडं वगैरे असतात. ते पायामध्ये रुतत असतील, तर किती कृष्णाला त्रास होत असेल, ह्या कल्पनेनेच यशोदामाईचा जीव तळमळून जायचा. आणि त्यामुळे एकदा यशोदा मातेने कृष्णाला विनंती केली, की पायामध्ये ठीक. मोजे आणि शूज घालून जात जा, म्हणजे पायाला हे काटे म्हणा, छोटे दगडं म्हणा, टोचणार नाहीत. आणि कृष्णांनी यशोदा माईला सांगितलं, की "चालेल, मी नक्की शूज घालून जाईल, पण एका अटीवर." कोणती अट होती प्रभूजीच माताजीच ती? कोणत्या अटीवर की कृष्ण हां, हा सर्व गायींनी पण म्हणजे गायींनाही त्यांनी बनवून द्यावेत यशोदा हां, मातेने, कारण गायी अनवाणी चालतात. हां. खूप छान माताजी, की नंद महाराजांकडे किती गायी होत्या? एकट्या नंद महाराजांकडे? 9,00,000 गायी होत्या. 9 9 लाख. लाख 9 लाख गायी होत्या. म्हणजे फक्त नंद महाराजांच्याच गायीला 9 लाख गुणिले 4 म्हणजे 36 लाख मोजे आणि शूज लागतील आणि बाकीच्या गोपांच्या वगैरे दुसऱ्या अनेक गायी. तर एवढ्या सगळ्या गायींना जर आपण
शूज देणार असू तर मी पण घालेल असं कृष्णाने यशोदा माईला सांगितलं आणि जर ते शक्य नसेल तर मी पण माझ्या पायामध्ये शूज घालणार नाही. तर अशा प्रकारे आपण बघतो की कृष्णाचे एवढे कोमल जे तळवे होते पायाचे आणि पाय जे होते तेच कृष्णाच्या पायांचे तळवे आणि कृष्णाचे पाय ज्यावेळेस कालिया सापाच्या वेगवेगळ्या फणांवरती कृष्ण ज्यावेळेस नृत्य करत होते नटराजासारखे, त्यावेळेस सांगितलंय की प्रत्येक फणांवर जे कालियाला जे धक्के बसत होते कृष्णाच्या नृत्य करण्याने, ते इंद्राच्या वज्रापेक्षाही जास्त कठीण असे कृष्णाचे तेच पाय कालियाला जाणवत होते. तर सांगण्याचा हेतू हा, की तेच कृष्ण आहेत. त्यांचं सच्चिदानंद शरीर बदललेलं नाहीये. परंतु एका विशेष प्रकारच्या भक्ताच्या किंवा एका विशेष प्रकारच्या असुराच्या जे आदान-प्रदान आहे भावाचं कृष्णासोबत, त्या भावानुसार कृष्ण त्यांना त्यांचे रूप दर्शवतात. आणि अशा प्रकारे शास्त्रात सांगितलंय, की कृष्णाचं जे असं रूप आहे, सच्चित आनंद, विशेषतः जे श्यामसुंदर रूप आहे, ते रूप कृष्णाचं नित्य आणि सर्वश्रेष्ठ रूप आहे. आणि जे निर्विशेषवादी, जे भगवंतांना त्यांच्या शरीरातून निघणाऱ्या प्रकाशाच्या आधारावर जाणतात आणि असे कमी बुद्धीचे लोकं जे कृष्णाला निराकार मानतात, असं निराकारवाद्यांचं जो समज आहे भगवंतांची, ती खूप खूप प्राथमिक स्तरावर आहे. तर निराकारवादी जे भगवंतांच्या शरीरातून निघणारा प्रकाश, एवढीच भगवंतांची ओळख त्यांना माहिती आहे. ते भगवंतांना सर्वात निम्न स्तरावर जाणतात. त्यानंतर जे परमात्मा परमात्मा स्वरूप जाणणारे जे योगीज आहेत, ज्ञानीज आहेत, ते दुसऱ्या स्तरावर आहेत, जे की निराकारवाद्यांपेक्षाही श्रेष्ठ स्तरावर आहेत. आणि जे भगवंतांचे शुद्ध भक्त आहेत, जे भगवंतांचं सच्चित आनंद रूप जाणतात, ते भक्तीच्या सर्वश्रेष्ठ स्तरावर आहेत. आणि भगवद्गीतेमध्ये भगवंत सांगतात, की "जन्म कर्म च मे दिव्यम एवं यो वेत्ति तत्वतः", की भगवंतांचं या भौतिक जगात होणारं अवतरण, भगवंतांचा सच्चित आनंद देह, भगवंतांच्या नित्य लीला, दिव्य लीला, हा जो कोणी व्यक्ती जाणतो, ओळखतो, तो व्यक्ती ह्या भौतिक जगतामध्ये देहत्याग केल्यानंतर भगवत धामात परतेल आणि या भौतिक जगतामध्ये परत येणार नाही. हे भगवंत 4थ्या अध्यायामध्ये भगवद्गीतेच्या 9व्या श्लोकामध्ये सांगतात. कुणाचा काही प्रश्न आहे का प्रभुजीस, माताजीस? हरे कृष्ण. कशाप्रकारे भगवंतांचं शरीर हे सच्चित आनंद आहे, पंचमहाभूतांपासून बनलेलं नाहीये, तुमच्या माझ्या शरीरासारखं. आणि आपल्याला पण अशा प्रकारचा सच्चित आनंद देह प्राप्त होईल, ज्यावेळेस आपण भगवत धामामध्ये परत जाऊ. आत्ता ह्या भौतिक जगतामध्ये जोपर्यंत आपण बद्ध अवस्थेत आहोत, तोपर्यंत आपल्याला ह्या नश्वर देहासोबतच आपलं काम चालवावे लागेल. आणि याच्यामध्ये अपवाद आहेत काही श्रेष्ठ भक्तांचे, ज्यांनी की आध्यात्मिक भक्तीच्या जोरावर आपलं जे शरीर आहे भगवंतांच्या सेवेमध्ये इतक्या चांगल्या प्रकारे जोडलं, की याची देही याची डोळी, त्यांचं शरीर हे परावर्तित झालं. जसं की तुकाराम महाराजांचं उदाहरण आहे. तुकाराम महाराज ह्याच देहामध्ये वैकुंठ यानामध्ये स्वार झाले. परंतु अशा भगवंतांच्या श्रेष्ठ आणि शुद्ध भक्ताचं जे शरीर आहे, त्याचं उदाहरण दिलं जातं एका लोखंडासोबत. एखादं लोखंड ते जर अग्नीच्या नित्य आणि खूप काळाकरिता जर संपर्कात आलं, तर ते अग्नीसारखंच पूर्ण लाल धगधगतं लोखंड होऊन जातं आणि त्या धगधगत्या लाल अवस्थेमध्ये अग्नीचे जे काही गुण असतील, ते त्या लोखंडामध्ये पण प्राप्त होतात. जसं की एखादा कपडा जर आपण अग्नीच्या मध्ये नेला, तर कशाप्रकारे पेट घेईल, त्याच प्रकारे एखादा कपडा जर अशा लाल भडक लोखंडाला जर लावला, तरी पण तो कपडा पेट घेईल. कारण ते अग्नीच्या संपर्कात येऊन लोखंड पण अग्नीचंच रूप धारण करतं. त्याच प्रकारे असे काही अपवाद आहेत, जिथे की याची देही याची डोळी भगवंतांच्या अशा श्रेष्ठ भक्तांचं शरीर जे आहे, ते पूर्ण आध्यात्मिक परिवर्तन झालेलं आहे त्या भक्तांच्या श्रेष्ठ भक्तीमुळे.
कुणाला काही प्रश्न आहे का? प्रभूजीज माताजीज, हरे कृष्ण. ठीक आहे, आपण पुढचा श्लोक म्हणू. कृपया म्हणण्याचा प्रयत्न करा. श्लोक क्रमांक 36. यदा मुकुंदो भगवानि मां महिम् यदा यदा मुकुंदो भगवान् महामहिम् जहौ स्वतन्वा श्रवणीय सत्कतः जहो जह तन्वा श्रवणीय सत् तदा हरेवा प्रतिबुद्ध चेतसा तदा तदा हरेव हरे चेतसा अभद्रहेतु कलिरन्ववर्तत. अभद्र अभद्रहेतु अभद्र कलिरन्वतर्ततः. हरे कृष्ण. कुणाला वाचायचं आहे का? प्रभूजीज माताजीज, हरे कृष्ण. प्रभूजींपैकी कुणाला वाचायचं आहे? गणेश कुलकर्णी प्रभू, किरण जाधव प्रभू, नवनाथ प्रभू, प्रवीण जाधव प्रभू आणि बाकीचे भक्त किंवा बाकी कोणी भक्तांना. गणेश मी प्रभूजी वाचू? वाचायचं. हा, एकच मिनिट. हा, मंजरी माताजी तुम्ही पुढचं वाचा. ठीक आहे. हा चालेल. हरे कृष्ण. गणेश प्रभूजी, हरे कृष्ण. हरे कृष्ण. आधीपासूनच कलीची लक्षणे प्रगट होऊ लागली होती, परंतु भगवान श्रीकृष्ण आपल्या त्याच देहाने ज्या दिवशी भूलोकातून अंतर्धान झाले, अगदी त्याच दिवसापासून कलीने आपला पूर्ण प्रभाव दाखवण्यास आरंभ केला. अल्पबुद्धीच्या जीवांना त्यामुळे अधिकच अमंगल स्थिती प्राप्त होऊ लागली. तात्पर्य श्रील प्रभुपादाद्वारा श्रील प्रभुपाद की जय. ज्यांच्या मनात परमेश्वर विषयक भक्ती पूर्णपणे विकसित झालेली नसते, त्यांच्यावरच कलीचा प्रभाव होतो. भगवंतांचा श्रेष्ठ आश्रय स्वीकारलेल्या मनुष्यासाठी कलीच्या परिणामांचे आपोआप निराकरण होते. वस्तुतः कुरुक्षेत्रावरील युद्ध संपले तेव्हाच कलियुगाचा प्रारंभ झाला होता, परंतु भगवंताच्या अस्तित्वामुळे त्याला आपला पूर्ण प्रभाव दाखविता आला नाही. भगवान आपल्या दिव्य देहाने निघून गेले आणि त्वरित कलियुगाची सर्व लक्षणे प्रभावीपणे दिसू लागली. अर्जुन हस्तिनापुरास येऊन पोहोचण्यापूर्वीच कलीची लक्षणे युधिष्ठिरांच्या निदर्शनास आली होती, हे आपण पूर्वी पाहिलेच आहे. त्यावरून युधिष्ठिरांनी त्याच वेळी ताडले की भगवान यलोक सोडून गेले असावे, अर्थात सूर्य मावळताना आपल्या दृष्टीआड होतो त्याप्रमाणे भगवान आमच्या दृष्टी पलीकडे गेले. हरे कृष्ण प्रभू. हरे कृष्ण. धन्यवाद. श्रील प्रभुपाद की जय. तर इथे सांगितलेलं आहे की कशा प्रकारे कलिपुरुष, जो की कुरुक्षेत्राच्या युद्धानंतरच तो तयारीत बसलेला होता, त्या कलिपुरुषाला जोपर्यंत भगवंतांचं प्रत्यक्ष रित्या अस्तित्व या पृथ्वी लोकावर होतं वैयक्तिकरित्या, तोपर्यंत कलिपुरुषाला आपला प्रभाव दाखवता आला नाही. परंतु ज्या क्षणाला भगवंतांनी आपल्या लीला या पृथ्वी तलावरच्या संपविल्या आणि भगवत धामात परतले, त्या क्षणाला कलिपुरुषाने आपला प्रभाव दाखवण्यासाठी सुरुवात केली. आणि कुणाच्या लक्षात आहे का प्रभूजीज माताजी, आपण कोणती लक्षणं चर्चा केलेले कलियुगाचे, जे की युधिष्ठिर महाराजांनी पाहिले होते? कोणते 1-2 लक्षणं लक्षात आहेत का आपल्या? आपण पाहिलं होतं की कशा प्रकारे युधिष्ठिर महाराजांनी पाहिलं की वेगवेगळे जे ऋतू आहेत ते एका ऋतूमध्ये दुसऱ्या ऋतूचे लक्षणं सगळे मिक्स झालेले दिसत आहेत. की हिवाळ्यामध्ये पावसाळा, पावसाळ्यामध्ये ऊन, पाऊस न पडणे, अशा प्रकारचे ऋतुचक्र जे आहे ते बिघडलेलं होतं. त्याच प्रकारे जे जवळचे नातेसंबंध होते, जसे वडील आणि मुलगा, भाऊ आणि भाऊ, भाऊ आणि बहीण, पती आणि पत्नी, अशा जवळच्या नातेसंबंधांमध्ये आणि सामान्य जनतेमध्ये, लोकांमध्ये पण थोड्या-थोड्या कारणाने वितुष्ट वाढू लागलं होतं. थोड्या-थोड्या कारणाने भांडण, तंटे हे वाढू लागले होते. आणि अशा प्रकारचे बरेच डिस्क्रिपन्सीजला आपण मराठीमध्ये काय शब्द होता त्यावेळेस प्रभूजीज माताजीज? डिस्क्रिपन्सीज. व्यत्यय नाही.
व्यत्येने एक शब्द भागवतामध्ये आपण पाहिलेला माझ्या लक्षात येत नाही मराठी शब्द. ठीक आहे, लक्षात आल्यानंतर सांगेल, की डिस्क्रिपन्सीज म्हणजे एका प्रकारची गोष्ट सामान्यतः व्हायला पाहिजे, परंतु वेगळीच घडत आहे. अशा प्रकारचा कलियुगाचे लक्षणं हे युधिष्ठिर महाराजांनी पाहिले आणि ह्या कलियुगाने जे की भगवंतांच्याच इच्छेने अवतरलं आहे. मग आपण असा विचार करायचा, की कलियुग हे चांगलं नाहीये का प्रभुजीज, माताजीज? खरं सांगायचं तर ते चांगलं पण आहे आणि वाईट पण आहे. जर चांगलं आहे, जर आपण त्या कलियुगाच्या गुणधर्मांचा फायदा घेऊ शकलो तर. आणि ते वाईट आहे, जर आपण त्या कलीच्या प्रभावाखाली जर आलो आणि मायेमध्ये अधिकच गुंतत गेलो, तर ते वाईट पण आहे. जसं की कशाप्रकारे चांगलं आहे, असं सांगितलं जातं शास्त्रामध्येच, भागवतामध्येच, की वेगवेगळे महान देवी-देवता, ऋषीगण पण खूप उत्सुक असतात कलियुगामध्ये पृथ्वी तलावर, विशेषतः भारत देशामध्ये जन्म घेण्यासाठी. लाईनला लावून उभे आहेत. परंतु प्रत्येकाला ती संधी प्राप्त होत नाहीये कलियुगामध्ये भारतामध्ये जन्म घेण्याची. काय विशेष आहे, की खूप कमी काळामध्ये 30, 40, 50, 60, 70 वर्षांच्या काळामध्ये आपण जर भक्ती व्यवस्थित पालन केली, भक्ती तत्वांचं व्यवस्थित आचरणात जर आणली, तर या एका अल्प काळामध्ये आपण भगवत धाम प्राप्त करू शकतो कलियुगामध्ये. जे की आधीच्या युगांमध्ये जसं की सत्ययुग वगैरे हजारो वर्ष आपल्याला तपस्या करावी लागते. त्यावेळेस कुठे आपण आध्यात्मिक जीवनामध्ये परिपूर्णता प्राप्त करण्याची आशा अपेक्षा करू शकतो. परंतु तीच परिपूर्णता जीवनामध्ये आपण कमी काळामध्ये करू शकतो कलियुगामध्ये. तर ही गोष्ट आहे चांगली. आणि वाईट जी गोष्ट आहे, की कलियुगामध्ये जे पूर्ण डिस्टर्बन्सेस, जी पूर्ण चुकीच्या गोष्टी आहेत, जी पूर्ण आपल्या हृदयामधली घाण, अनर्थ असू असू द्या, ते एवढे जास्त प्रमाणामध्ये आहेत, की साधारणतः भागवताच्या पहिल्या स्कंदामध्ये व्यासदेवांनी सांगितलंय, की सगळ्या गोष्टी ह्या डिग्रेड म्हणजे नाश पावत आहेत कलियुगामध्ये. जसं की आपलं आयुष्य कमी आहे अगोदरच्या युगांपेक्षा. अगोदरच्या युगांमध्ये लोक सहज 1000, 10,000, 1,00,000 वर्ष जगू शकायचे. अ, द्वापार युगामध्ये, त्रेतायुगामध्ये आणि सत्ययुगामध्ये. त्याचप्रमाणे जी लोकांची लक्षात ठेवण्याची जी स्मृती शक्ती होती, ती पण खूप महान होती. भागवत पुस्तक रूपामध्ये व्यासदेवांनी कलियुगाच्या शेवटीच लिहिलं. कलियुगाच्या अगोदरच्या युगांमध्ये भागवत असो, बाकीचे धर्मग्रंथ असो, ते पुस्तक रूपामध्ये लिहिण्याची गरज नसायची. कारण लोक श्रुतीधर होते. एकदा सांगितलं, की जन्मभर लक्षात राहायचं त्यांच्या. आता आपण 10 वेळेस जरी एखादी गोष्ट ऐकली तरी विस्मरण होण्याची शक्यता ही खूप अधिक आहे. म्हणजे बुद्धी पण ही डिग्रेड बऱ्याच अंशी नाश पावलेली आहे. त्याच रीत्या बाकीचे जे चांगले गुण आहेत, ते पण बराच त्यांचा ऱ्हास झालेला दिसतो कलियुगामध्ये. तर कलियुगाचे चांगले गुण आणि चॅलेंजेस दोन्ही कळून घेणं आवश्यक आहे. आणि हा जो कलियुगाचा प्रभाव आहे, भगवंतांच्या या पृथ्वी लोकावरून भगवत धामात परतल्यानंतर हा प्रभाव जाणवू लागला युधिष्ठिर महाराजांना आणि बाकीच्या भक्तांना. पुढे जाऊ श्लोक क्रमांक 37 कृपया म्हणण्याचा प्रयत्न करा. युधिष्ठिरस्तत्परिसर्पणं बुद्धः युधिष्ठिरः परिसर्पणं बुधः पुरे च राष्ट्रे च गृहे तथात्मनि गिरिचरास्त्रे च गृहे तथात्मनि विभाव्य लोभानुतजिम्महिंसनात् द्यधर्मचक्रं गमनाय पर्यधात्. गमनाय पर्यधात्. हरे कृष्ण. मंजरी माताजी वाचा. हरे कृष्ण. सादर प्रणाम प्रभूजी.
दंडवत स्वामी. श्रील प्रभुपाद की जय. राजधानीत, राज्यात, घरात आणि व्यक्तिव्यक्तीत सर्वत्र वाढणारा लोभीपणा, खोटेपणा, फसवाफसवी आणि हिंसा या लक्षणांवरून कलियुगाचा वाढता प्रभाव महाराज युधिष्ठिरांना सहज कळून आला. म्हणून त्यांनी बुद्धिचातुर्याने गृहत्याग करण्याचा निर्णय घेतला व त्यास अनुरूप वेश परिधान केला. प्रभूजी, मी बंद करते, इथे वरती काम चालू आहे, डिस्टर्बन्स चालेल. होईल. चालेल, काय हा. हरकत नाही. हरे कृष्ण. अजून कुणाला वाचायचंय का प्रभूजीज माताजीज? हरे कृष्ण. मी वाचू का प्रभूजी? हा, क्षितिजा माताजी. हरे कृष्ण. हा. हरे कृष्ण. श्रीला प्रभुपाद की जय. तात्पर्य: वर्तमान युग हे कलीच्या काही विशेष गुणांनी प्रभावित झालेले आहे. सुमारे 5 सहस्त्र वर्षांपूर्वी कुरुक्षेत्रावरील युद्धापासून कलियुगाचा प्रारंभ दिसू लागला. अधिकृत शास्त्रांप्रमाणे कलियुगाची 4,27,000 वर्षे अद्यापि शिल्लक आहेत. अतिलोभ, खोटेपणा, कपट कारस्थाने, फसवणूक, कौटुंबिक स्पर्धा, हिंसा आणि अशाच इतर दुष्प्रवृत्ती ही कलियुगाची वर सांगितलेली लक्षणे आधीपासूनच प्रचारात आहेत आणि कलियुगाच्या वाढत्या प्रभावाखाली पुढे कल्पांतापर्यंत आणखी काय वाढून ठेवले आहे याची कोणी कल्पनाही करू शकत नाही. आम्हाला आधीच कळून आले आहे की कलीचा प्रभाव भगवत भावना रहित अशा तथाकथित सभ्य लोकांसाठी आहे. भगवंतांच्या संरक्षणाखाली असणाऱ्यांना या भयानक युगाची भीती वाटण्याचे काही कारण नाही. युधिष्ठिर महाराज भगवंतांचे श्रेष्ठ भक्त होते आणि कलियुगापासून भय बाळगण्याची त्यांना काही आवश्यकता नव्हती. त्यांनी गृहस्थाश्रमातून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आणि भगवंतांकडे परत जाण्याची सिद्धता करण्याचे ठरवले. पांडव भगवंतांचे नित्य सहचर असल्याने अन्य कोणत्याही गोष्टीपेक्षा भगवंतांच्या सहवासात त्यांना अधिक रस होता. त्याचप्रमाणे एक आदर्श राजा म्हणून लोकांना उदाहरण घालून देण्यासाठीही युधिष्ठिरांनी हा निवृत्तीचा निर्णय घेतला. कौटुंबिक व्यवहार पाहण्यास कोणी तरुण व्यक्ती उपलब्ध आहे असे दिसताच माणसाने कुटुंबाच्या उत्तरदायित्वातून निवृत्त व्हावे आणि आध्यात्मिक साक्षात्कारासाठी स्वतःची उन्नती करून घेण्याच्या मार्गास लागावे. यमराजांच्या इच्छेने ओढून काढीपर्यंत कौटुंबिक जीवनाच्या अंधाऱ्या विहिरीत कुजत पडणे बरे नव्हे. आधुनिक राजकारण्यांनी सुद्धा कृतिशील राजकारणातून स्वेच्छेने निवृत्ती पत्करण्याच्या संदर्भात युधिष्ठिराकडून धडे घ्यावेत आणि तरुण पिढीसाठी स्थान मोकळे करावे हे उत्तम. सेवानिवृत्त लोकांनीही त्यांच्यापासून धडा घ्यावा आणि मृत्यूने घराबाहेर काढण्यापूर्वीच स्वतःच घरातून बाहेर पडून आत्मसाक्षात्कारासाठी प्रयत्न करावेत. हरे कृष्ण. श्रीला प्रभुपाद की जय. की जय. धन्यवाद माताजी. हरे कृष्ण. तर इथे आपण बघतो या 15व्या अध्यायाचं शीर्षक आहे पांडवाज रिटायर टाइमली. मराठीमध्ये काय शीर्षक आहे रतिरूपा माताजी? पांडवांचं योग्य वेळेवर निवृत्ती असं असेल काय? प्रस्थान. पांडवांचे वेळीच प्रस्थान. हा, पांडवांचे वेळीच प्रस्थान. तर आपण युधिष्ठिर महाराजांच्या आणि पांडवांच्या स्वतःच्या उदाहरणामधून इथे बघत आहोत की कशा प्रकारे कलियुगापासून घाबरण्याचं पांडवांना कारण नव्हतं. का? कलियुगाचा जो ऱ्हास आहे चांगल्या गोष्टींचा, तो ऱ्हास विशेषतः अभक्तांसाठी आहे. परंतु जे भगवंतांच्या शुद्ध भक्तीमध्ये नियमित गुंतलेले भक्त आहेत, जसं की पाची पांडव, युधिष्ठिर महाराज वगैरे, यांच्यासाठी या कलियुगापासून काळजी करण्याचं काही कारण नव्हतं. परंतु असं असतानाही ज्यावेळेस युधिष्ठिर महाराजांना कळालं की कृष्ण हे आपल्या लीला संपवून भगवत धामात परतलेले आहेत, एका क्षणाचाही विलंब न करता परीक्षित महाराजांकडे राज्याची धुरा सोपवून युधिष्ठिर महाराज आणि बाकीचे पांडव हे निवृत्तीकडे निघाले. आणि इथे भागवत सांगत आहे की प्रत्येक व्यक्तीचं एक कर्तव्य आहे. युधिष्ठिर महाराजांच्या उदाहरणामधून आपण बघतो की जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत या भौतिक किंवा कौटुंबिक व्यवहार पाहणं हे बिलकुल चांगलं नाहीये. का? कारण आपली जी चेतना आहे ती जर मृत्यूपर्यंत या भौतिक कार्यकलापांमध्ये जर आपण व्यस्त ठेवली तर शेवटी विचार कोणते प्राप्त होतील आपल्याला प्रभूजीज माताजीज? शरीर सोडताना शेवटी विचार आपल्याला प्राप्त होतील की बँक बॅलन्सचं कसं होणार, घराचं दाराचं कसं होणार, माझे कुटुंबातले सदस्य व्यवस्थित
पैसा, अडका, संपत्ती व्यवस्थित पाहू शकतील का? काळजी घेऊ शकतील का? आणि हे जर विचार आपल्याला शरीर सोडताना डोक्यात राहिले, तर पुढचा जन्म कोणता प्राप्त होणार आपल्याला? निश्चित बद्ध अवस्थेमध्ये प्राप्त होणार. आपण काही दिवसांपूर्वी ती कैलासची एक गोष्ट पाहिलेली लक्षात आहे का आपल्या प्रभुजीस माताजीस? कैलास हो नावाच्या हो हो ना? तो आणि कुत्रा आणि साप बनला मग नंतर तिथे. हां, की तो भौतिक गोष्टींमध्ये इतकी आसक्ती होती, नारद मुनी 10दा सांगून पण कैलासला लक्षात आलं नाही आणि शेवटी मनुष्य जन्म संपल्यानंतर, हे शरीर सोडल्यानंतर त्याला निम्न योनीमध्ये, पतित योनीमध्ये जन्म प्राप्त झाला, एका कुत्र्याच्या रूपामध्ये. आणि त्या कुत्र्याच्या रूपामध्ये जन्म प्राप्त होऊन पण त्याची घरादाराबद्दल भौतिक आसक्ती संपली नाही. तर पुढचा जन्म अजून खालच्या स्तरावर प्राप्त झाला, एका सापाच्या रूपामध्ये. तर अशा प्रकारे भागवत सांगतं, की मृत्यूने आपल्याला आपल्या घरातून ओढून जबरदस्तीने बाहेर काढण्यासाठी आपण वाट पाहायला नाही पाहिजे. जोपर्यंत हात-पाय चांगले आहेत, धड-धाकट चालू आहेत, कृष्णाला आपण काही सेवेमध्ये करू शकत आहोत, तोपर्यंत आपण या भौतिक व्यवहारांना पुढच्या पिढीच्या हवाली करून स्वतः पूर्णतः भगवंतांच्या भगवत सेवेमध्ये जोडायला पाहिजे. जेणेकरून अंते नारायण स्मृती, मृत्यूच्या वेळेला भगवंतांचं विचार मनामध्ये येणं शक्य होईल. तुकाराम महाराजांचं खूप फेमस ती ओवी आहे, की एवढ्यासाठी सगळा केला खटाटोप, शेवटचा दिवस गोड व्हावा. तर शेवटचा दिवस गोड व्हावा म्हणजे जीवनाचा हा प्रवास संपवताना, प्राण सोडताना आपल्याला भगवंतांची आठवण व्हावी. तो जो मृत्यू आहे तो खरा आदर्श मृत्यू आहे. आणि भगवद्गीता सांगते, की जो कोणी व्यक्ती हे शरीर त्याग करताना, शरीर सोडताना भगवंतांना आठवू शकेल, तो व्यक्ती निश्चित भगवत धामाला प्राप्त होईल. या भौतिक जगामध्ये त्याला पुन्हा यावं लागणार नाही. परंतु एक जो भौतिकवादी व्यक्ती आहे, जो की कौटुंबिक व्यवहारामध्ये इतका अडकलेला आहे, की दिवस-रात्र त्याचं लक्ष सगळं तिकडेच आहे. त्या व्यक्तीला मृत्यूच्या वेळेला असंच भगवंतांची आठवण येणार नाही. आणि मी बरेच उदाहरणं स्वतःच्या जीवनामध्ये पाहिलेले आहेत. अशा व्यक्तींचे, की 85, 90, 95 वय झालं, आता शरीर सोडायची वेळ आली. पण ज्या गोष्टी त्यांच्या डोक्यामध्ये येत आहेत, त्या सगळ्या भौतिकवादी गोष्टी आहेत. आणि शास्त्राच्या आधारावर आपल्याला कळून चुकतं, की अशा भौतिकवादी गोष्टींमध्ये जर आपलं लक्ष केंद्रित राहिलं मृत्यूच्या वेळेला, तर पुन्हा या भौतिक जगतामध्ये येणं हे क्रमप्राप्त आहे. कुणाचा काही प्रश्न आहे का प्रभुजीस, माताजीस? या मुद्द्यावर खूप महत्त्वाचा मुद्दा आहे, की कशाप्रकारे हात-पाय चालत आहेत, धड-धाकट आहेत, तोपर्यंतच आपण भगवंतांच्या भक्ती मार्गामध्ये स्वतःला व्यवस्थित पूर्णपणे जोडलं पाहिजे. हात-पाय थांबायची वाट नाही पाहायला पाहिजे. कारण ते कधी थांबतील ते काही सांगता येणार नाही आणि ते थांबल्यानंतर आध्यात्मिक मार्ग हा एवढा असा साधा पण नाहीये, की जन्मभर काय करायचं ते भौतिक गोष्टी करू आणि मृत्यूच्या वेळेला भगवंतांना आठवू. हे शक्य नाहीये. पुढे जाऊ आपण. कुणाचा काही प्रश्न आहे का प्रभुजीस, माताजीस? हरे कृष्ण. ठीक आहे. श्लोक क्रमांक 38. स्वराट पौत्रं विनीनं स्वराट पौत्रं स्वराटपौत्रं विनीनं विनयिनम् आत्मनः सुसमं गुणैः आत्मनः सुसमं गुणैः गुणैः तोयनिव्यां पतिं भूमेर् तोयनिव्यापतिं अभ्यषिञ्चद् गजावये. गजावये. कुणाला वाचायचं आहे का प्रभुजीस, माताजीस? हरे कृष्ण. मी वाचू प्रभूजी? हरे कृष्ण. हा, कविता माताजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. हा माताजी. मी वाचू? हा माताजी, प्लीज वाचा. हा. शील प्रभुपाद की जय. हरे कृष्ण.
त्यानंतर हस्तिनापूर नगरीत त्यांनी आपल्या पौत्राचा राज्याभिषेक करून त्याला राजसिंहासनावर बसविले. समुद्र वलयांकित पृथ्वीचा धनी आणि सम्राट होण्यासाठी तो अतिशय सुयोग्य आणि प्रशिक्षित होता. तात्पर्य पण वाचू प्रभूजी. हा. समुद्रांनी मर्यादित केलेली पृथ्वीवरील सर्व भूमी हस्तिनापूर राज्याच्या अधिपत्याखाली होती. परीक्षित महाराज हे अतिशय सद्गुणी सुयोग्य असे होते. युधिष्ठिरांनी या आपल्या पौत्राला राज्य शासनाविषयीचे आणि प्रजापालनाविषयीचे सुयोग्य प्रशिक्षण दिले होते. याप्रमाणे पांडवाच्या महाप्रस्थानापूर्वीच परीक्षितांची सिंहासनावर नियुक्ती झाली होती. महाराज परीक्षितांसाठी येथे योजलेला विनियम हा शब्द महत्वाचा आहे. हस्तिनापूरच्या राजाला निदान महाराज परीक्षितांच्या काळापर्यंत तरी जगाचा सम्राट म्हणून मानले जात होते. असे का असावे? याचे एकच कारण आहे, ते म्हणजे या सम्राटांच्या उत्तम शासनामुळे जगातील लोक सुखाचा अनुभव घेत होते. प्रजा सुखी होती. धान्य, फळे, दूध, वनस्पती, हिरे, माणके, रत्ने, विविध धातू अशा जीवनावश्यक वस्तूंचे उत्पादन प्रचूर प्रमाणात होते. शारीरिक दुःख, मानसिक चिंता, नैसर्गिक उत्पत्तींचा होणारा त्रास आणि इतर प्राणी मात्रांपासून होणारा उपद्रव या सर्वांपासून प्रजा मुक्त होती. सर्वच अंगाने प्रत्येक जणच सुखी असल्याने प्रजेत असंतोष नव्हता. क्वचित कोठेतरी स्थानिक राजलोकांच्या राजकीय कारणासाठी वा श्रेष्ठत्वासाठी लढाया होत असत. जीवनाचे अंतिम ध्येय साध्य करण्याचे प्रशिक्षण प्रत्येकालाच दिले असे. त्यामुळे प्रत्येक जण एवढा प्रवृत्त असे की क्षुद्र गोष्टींसाठी तेथे भांडण तंटा होत नसे. परंतु हळूहळू कलीचा प्रभाव राजा आणि प्रजा यांच्यात प्रविष्ट झाला आणि सद्गुणांचा ऱ्हास होत गेला. त्यामुळे आपापसात तणावाचे वातावरण वाढत गेले. असा शासक आणि शासित यांच्यातील विषमतेच्या युगात देखील आध्यात्मिक विकास, भगवत भावनेची प्राप्ती शक्य होते. तो एक विशेष अधिकारच आहे. हरे हरे कृष्ण कृष्ण. प्रभूजी. धन्यवाद माताजी. श्रील हरे कृष्ण. प्रभुपाद की जय. जय जय. तर इथे सांगितलेलं आहे की कशा प्रकारे परीक्षित महाराज हे पूर्णपणे प्रशिक्षित होते महाराज युधिष्ठिर, अर्जुन इत्यादींकडून, त्यांच्या आजोबांकडून. आणि असे परीक्षित महाराज हे पूर्णपणे लोक प्रशासनामध्ये प्रशिक्षित असल्यामुळे युधिष्ठिर महाराजांनी त्यांची सिंहासनावर नियुक्ती केली आणि स्वतः चालते झाले निवृत्तीसाठी. आणि असं सांगितलंय की असे जे राजर्षी होते, राजर्षी म्हणजे असे राजा जे की भगवंतांचे महान भक्त होते, परीक्षित महाराजांसारखे, त्यांच्या राज्यामध्ये त्यांचं राज्य सुरू असेपर्यंत जी प्रजा होती ती पूर्ण प्रकारे प्रोटेक्टेड, पूर्ण प्रकारे सुखी होती. कशा प्रकारे? की दैनंदिन जीवनातल्या त्यांच्या ज्या गरजा आहेत, धन, धान्य, फळं, भाज्या, दूध, वनस्पती, हिरे, माणिक, मोती इत्यादी जी नैसर्गिक संपत्ती आहे ती प्रचूर प्रमाणामध्ये त्यांच्यासाठी उपलब्ध होती. आणि ज्या बाकीच्या प्रकारचे काही दुःख असतात, आध्यात्मिक म्हणजे मानसिक चिंता, आदी भौतिक म्हणजे दुसऱ्या प्राणी मात्रांपासून उत्पन्न होणारे त्रास, जसं की आपण आता पाहतो की दर 3-4 वर्षाला वेगवेगळ्या प्रकारचे व्हायरस नवीन पाहायला मिळतात. आधी सार्स आलेला 2003-4च्या काळामध्ये, त्याच्यानंतर आता 2020च्या काळामध्ये कोविड येऊन गेला आणि मध्ये काही ना काहीतरी वेगवेगळ्या प्रकारचे असे विषाणू येतच राहतात. तर अशा प्रकारचे त्रास नव्हते किंवा नैसर्गिक उत्पात जसं की भूकंप, दुष्काळ, अतिवृष्टी, पूर, वादळ इत्यादी जे नैसर्गिक उत्पात होते ते पण होत नव्हते. तर अशा प्रकारे जर राजा पूर्ण प्रकारे भगवंतांच्या भक्तीमध्ये प्रशिक्षित असेल, तर अशा भगवंतांच्या महान भक्ताच्या राज्यामध्ये सामान्य जनता पण खूप सुखी राहते आणि त्यांना कोणत्याही प्रकारचा आध्यात्मिक, आधिभौतिक, आधिदैविक ह्या त्रासांपासून मुक्तता प्राप्त होते. आणि भागवतामध्ये लिहिलेलं आहे
की आत्ताच्या काळामध्ये पण या कलियुगाच्या इतक्या पतित अवस्थेमध्ये पण जर भगवत भावनेची, कृष्ण भावनेची जर व्यवस्थित प्रचार प्रसार केला आणि सर्व लोकांनी जर कृष्ण भावना मार्गाच्या जीवन पद्धतीचा मनापासून जर अवलंबन केलं, पालन केलं, तर आत्ताच्या काळामध्ये पण शक्य आहे आध्यात्मिक विकास प्राप्त करणे आणि ह्या जे डिस्क्रिपन्सीज आहेत या भौतिक जगतामध्ये, त्या डिस्क्रिपन्सीज ते दूर करणे आत्ता पण शक्य आहे. जर कृष्ण भावनेला, भगवंतांच्या भगवत भक्तीला जर सामान्य लोकांनी योग्य प्रकारे स्वीकारलं तर. तर श्लोक क्रमांक 39 पासून आपण पुढच्या वेळेला मंगळवारी पाहू. प्रभुजीज माताजीज. आज आपण केलेल्या चर्चेवर कुणाचा काही प्रश्न आहे का? कुणाला काही विचारायचं आहे? हरे कृष्ण. ठीक आहे. खूप खूप धन्यवाद. आपण श्लोक क्रमांक 39 पासून पुढच्या वेळेला पाहूया. वामच कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरे कृष्णा. प्रभुजीज माताजीज. हरे कृष्ण हरे प्रभूजी कृष्ण. हरे कृष्ण प्रभुजी सादर हरे प्रणाम. कृष्ण हरे कृष्ण. दंडोत.